प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. वर्तमान काळात या क्षणाला चालू असणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. पक्षी आकाशात उडत आहेत. शी इज कटिंग अ पाइनॅपल. ती अननस कापत आहे. ही वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची उदाहरणे आहेत. वाक्याला कधी असा प्रश्न विचारला असता आता हे उत्तर येते. बॉईज आर प्लेइंग फुटबॉल. मुले फुटबॉल खेळत आहेत. या वाक्यात आपण प्रश्न विचारला असता मुले कधी फुटबॉल खेळत आहेत तर उत्तर आता येते. आता या क्षणाला चालू क्रिया सांगण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतात. आपण बोलत असताना ती क्रिया किंवा कृती चालू असली पाहिजे. अशा वेळेस हा काळ वापरला जातो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट, त्यानंतर ॲम, इज, आर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारची रचना असते. आय ॲम गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. आय नंतर ॲम हे सहाय्यकारी क्रियापद येते. वी आर गोइंग टू स्कूल. आम्ही शाळेत जात आहोत. यू आर गोइंग टू स्कूल. तू शाळेत जात आहेस. यू आर गोइंग टू स्कूल. तुम्ही शाळेत जात आहात. दे आर गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात आहेत. बॉईज आर गोइंग टू स्कूल. मुले शाळेत जात आहेत. वी, यू, दे किंवा अनेकवचनी करता असेल तर त्यानंतर आर हे सहाय्यकारी क्रियापद येते. ही इज गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात आहे. शी इज गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात आहे. इट इज गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात आहे. बॉय इज गोइंग टू स्कूल. मुलगा शाळेत जात आहे. राम इज गोइंग टू स्कूल. राम शाळेत जात आहे. यामध्ये ही, शी, इट किंवा एकवचनी करता असेल त्यानंतर नेहमी इज हे सहाय्यकारी क्रियापद येते. ती गोष्टीचे पुस्तक वाचत आहे. यामध्ये ती साठी शी हे सर्वनाम घ्यावे लागेल. त्यानंतर शी नंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद येते. त्यानंतर वर्ब वाचणे यासाठी रीड घेऊन त्याला आयएनजी प्रत्यय जोडावा लागेल. त्यानंतर ऑब्जेक्ट अ स्टोरी बुक हे घ्यावे लागेल. यानुसार शी इज रीडिंग अ स्टोरी बुक असे वाक्य तयार होईल. मुले ओरडत आहेत. मुले वर्गात ओरडत आहेत. या दोन वाक्यांचे इंग्रजीमध्ये कसे रूपांतर करता येईल याचा विचार करूया. मुले ओरडत आहेत. बॉईज आर शाउटिंग. मुले वर्गात ओरडत आहेत. बॉईज आर शाउटिंग इन द क्लास. वरील वाक्यांमध्ये वी नंतर आर तर शी नंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद आले आहे. जेव्हा वी, यू, दे ही सर्वनामे कर्ता म्हणून आलेली असतात तेव्हा त्यांच्यासोबत आर हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. ही, शी, इट या सर्वनामांसोबत इज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. वरील वाक्यांमध्ये बर्ड हे एकवचन आहे म्हणून इज हे हेल्पिंग व्हर्ब आले आहे, तर बर्ड्स हे अनेकवचन आहे म्हणून आर हे हेल्पिंग व्हर्ब आले आहे. कर्ता एकवचनी असेल तर इज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते आणि कर्ता अनेकवचनी असेल तर आर हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. घोडा धावत आहे. हॉर्स इज रनिंग. घोडा वेगात धावत आहे. हॉर्स इज रनिंग फास्ट. आम्ही काम करत आहोत. या वाक्याचे इंग्रजी करायचे झाल्यास आम्हीसाठी वी नंतर आर हे सहाय्यकारी क्रियापद, काम करण्यासाठी वर्क आणि त्याला आयएनजी प्रत्यय, अशा प्रकारे वी आर वर्किंग असे वाक्य तयार होईल. आम्ही शेतात काम करत आहोत याची रचना सब्जेक्ट त्यानंतर ॲमिज आर त्यानंतर वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट प्रमाणे होईल. वी आर वर्किंग इन द फार्म. त्याचप्रमाणे आम्ही आता शेतात काम करत आहोत याची रचना वी आर वर्किंग इन द फार्म नाऊ अशा प्रकारे होईल.